मुंबई येताना किंवा गावात जाताना आपलं गोवा हायवेच निवडा. याचा कारण हा की आपल्या ह्या गोवा हायवे बरेचसे आपले कोकणी लोक जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी या रस्त्याने जावा का. नमस्कार, तात्या माझं नाव, कोकणातलं मालवण जो माझं गाव. तर दाद्यांचा मालवण त्या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत असा. आज मी मुंबई गेलेलो होतोय आणि मुंबईतून गावात चाललोय माझी स्वतःची कॉलेज घेऊन. आणि माझ्यासोबत माझी बायको, माझी पोरं आणि माझी आई आणि आते पुढे ती बदलापासून येतात कलवेला नेमका घेतलोय. आणि आज मी तुमका ट्रॅव्हल ब्लॉग दाखवतोय कसो वाचो आणि कसो रस्तो काय या तुमका मी दाखवतोय पूर्ण. आणि खरोखरच आपलं गोवा हायवे खूप चांगलो हा. खंय तरी 10% मधलाच तर खराब असतात, पण मुंबई पुणे बेंगलोरपेक्षाही आपलं सध्याचो मुंबई गोवा हायवे सुपर असा, मस्त असा. मी 1-2 वेळा येऊन गेलोय म्हणूनच मी हो ब्लॉग करते, कारण तुमका पण कळा की रस्तो खंय थोडंसं खराब हा, बाकी रस्तो पूर्ण चांगलो. नक्की बघा. आम्ही आता मीरा रोडवरून निघालो घोडबंदर रोडला आणि हा मारणाचा ट्रॅफिक हा बघा. आणि घोडबंदर रोडवर यायचा असा 20 ते 25 किलोमीटर कळवा, पण ट्रॅफिक एवढा असता कायम. त्याचं कारण हा की रस्ते खराब आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं. हय खड्डे खूप होते बघा, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झाला. काय झालं का बघा, हयसुद्धा ट्रॅफिक थोडासा क्लिअर दिसता पुढे, आतापर्यंत ट्रॅफिकच होता. तर त्याचा चढाव होतो त्याच्यामुळे ट्रॅफिक होता. आता आम्ही कळव्याक जातलो. कळव्याक आमची आई आणि आत्या बदलापूरतून येली हा, त्यांना घेतलो आणि पनवेल खेड चिपळूण मार्गे मालवण. मेट्रोचं काम चालू आहे. घोडबंदर रोडला पण मेट्रो चालू होईल काही थोड्या दिवसात. मागे गाडीत जागा भरपूर असल्यामुळे दोघोली मस्त मजेशीर खेळतो. ठाण्याच्या जवळपास येतो, एक 7-8 मिनिटाच्या अंतरावर ठाण्या, सॉरी कळवा नाक्या. आम्ही इलो ठाण्या गो, कळवा नाक्या 7-8 मिनिटाच्या अंतरावर. ठाण्याचा युटर्न असा गोल गोल राऊंड घुमतो, चक्रव्यूहात घुमतो. ठाणे गेलो खालतून जाऊन आता परत वर येलो. राणी इथता पाणी. आई आणि आता इलेली आहोत आणि आता आम्ही कळव्यातून निघालेले आहोत. कळव्याच्या जरा थोडेसे पुढे येलो, तर ट्रॅफिक होतं त्यामुळे व्हिडिओ घेऊन पावली ना, पण कळव्याच्या जरा पुढे येलो आणि आई आणि आता इलेली बघा बसली. आता आम्ही पण जाऊ पनवेलच्या दिशेने. समोर कसलं तरी मंदिर हा. आम्ही आता जुईनगरच्याही पुढे येलो, पनवेलच्या जवळपास आहो, पण अजून पनवेल लांब हा. आता आम्ही कामोठा सोडून पुढे येलो. कामोठाच्या त्या टर्नवर टर्न मारलो आणि सरळ पुढे येलो. आता सरळ आम्ही गोव्याच्या दिशेने चाललो. आम्ही येलो पनवेलला गो आणि पनवेलला आमच्या डोक्यावरतून चालली आहे ट्रेन. बाबा माझ्या एवढी मोठी ट्रेन आहे बघा. बघा किरडा गो ज्यांनी किरडा गो सरळ गेलो का पुन्हा इकडे स्लाइड राईट गोवा.
66. म्हणजेच NH66 मुंबई गोवा हायवे 66. एका आता आम्ही लागलो बरोबर. Continue on National Highway 66. हा बस किती ग काळजी दीदीची बाबा रे. दीदी कधी घेऊ ना पोराची माझ्या काळजी. तू पता तू ठोक. तो जो डोंगर दिसता काय हा किल्लो हा काय हा. बरेच जण ट्रेकिंग करतात एवढा माहिती आहे माका डिटेल माहीत नाही काय आता. जर मंडळी तुमका जर माहीत असत की हा काय हा पनवेल आणि पेनच्या मधीच तर कमेंट करून नक्की सांगा. माका माहीत नाही. जर कोणाला माहीत असत तर नक्की कमेंट करा. क्वालिटी स्नॅक्स प्युअर व्हेज न्यू क्वालिटी पंजाब फॅमिली आणि आमची फॅमिली सगळी. आणि ही आमची लक्ष्मी कॉलेज. ही गाडी घेऊन आम्ही मुंबईत गेलो आणि आता मुंबईतून परत चाललो मालवणात. आता थांबलो आम्ही चहा पिऊक. नाश्ता वगैरे केलो चहा पिलो. 7:30 वाजले संध्याकाळचे. काळोख पडलो आणि आम्ही आता पेनच्या आसपास येलो. इथून जवळजवळ संगमेश्वर पर्यंत जायचा रस्तो मस्तचा. काहीतरी गिरकोळ होतं आणि संगमेश्वर टू लांजा त्या दरम्यान काहीतरी असो तो पण थोडा रस्तो करावा. बाकी रस्तो पूर्ण मस्त. आता आम्ही वडखळ नाक्याच्या ब्रिजवरतून अकडे सरळ गेला अलिबाग तर सरळ गोवा आणि पाठी मुंबई. आता आम्ही चाललो गोव्याच्या दिशेने. अकडे राहिलो अलिबाग. हे सगळा असा वडखळ नाक्याचा भाग. हा अरे अरे आग लागली. अरे बाबा आता काय करूया. अरे बाबा ते कंपनी आहे बाबू. कंपनीची जी चिमणी असते ना हा ते त्याच्यातून ती आग लागते बाहेर येते दूर आहे. कंपनी आहेत सगळे ते. हा गॅसमुळे वेगवेगळ्या प्रकारचं हे असतं ना त्यांच्या केमिकल्स असतं ना त्यामुळे ते वेगळ्या प्रकारचं. अमिताभ बच्चनचा येतो पिक्चर. त्या पिक्चरची आठवण येतात. हिरोईन असतात ट्रेनमध्ये आणि ते हिरो मोटरसायकल वर करतात तसा फिलिंग येतात थोडाफार. ट्रेन चालली आहे एवढे आम्ही करतो आणि मला हरकत लावतो. ही अशी पुलांची खय कामं चालू आहेत. आता आम्ही पेनच्या आसपास आणि रस्त्याची अशी कामं आहे बघा म्हणून अशी थोडीफार काही ना काही गड्डे असत नाही असं नाही. पण मुंबई पुन्हा गोवा जो हायवे आहे बँगलोर त्या रस्त्यात जेवढे गड्डे आहेत त्याच्यापेक्षा खूप कमी होत या रस्त्यात. आणि गाडी चालू अजिबात कंटाळलो नाही. काहीतरी कोशिश हा आता सगळ्यात जर व्यवस्थित गावला असता तर मग काय बोला नको. हे असे हे यांच्यापासून मात्र सावध राहा. आता डायव्हर्शन हा या डायव्हर्शन आहे समजायला परत रस्तो चांगलो गावात. ज्या ठिकाणी डायव्हर्शन आहे त्याच ठिकाणी थोडंसं रस्तो खराब आहे. इथून रस्तो चांगलो येलो आणि ह्यो रस्तो येतो डायव्हर्शन संपला नाही तर तो रस्तो चांगला चालू आहे. आणि ट्रेन आमच्या आता डोक्यावरून जात आहे. आता रस्तो परत चांगलं मिळालं आणि समोरून ट्रेन चालली आडवी. आता परत एवढ्याच मिळात अशी वाटणार नाही ट्रेन कारण आता बऱ्याच वेळ आपल्या सोबत होती. आम्ही
बरोबर हायवे आणि पटरी एकत्र झाला होता आणि आता हे आमच्या डोक्यातून चालली. अरे बाबा बाय 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 गेली. मुंबई गोवा हायवे केल्यानंतर तो हा पहिलो टोल नाको अजून चालू झालो नाही, पण कधी आता इलाज पुढे पाठी चालू होतो ना चांगलं तुमका. मुंबईतून होईल नंतर तो पेन आणि इंदापूरच्या मधीच आहे बरोबर. आता पुढे इंदापूर आहे थोड्याच वेळात पहिलो टोल नाको व्हावता. तर थोडा ह्या इंदापूरला आपण बघा मार्केटला, कारण ज्या ज्या ठिकाणी सिटी आहे त्या त्या ठिकाणी पुलाची कामं चालू होत आणि त्यामुळेच तेवढं काम राहिलेलं, बाकी तसं काम काय नाही. असं मुंबई पुणा बँगलोर हायवे 14 तास पुलांची कामं काढल्यामुळे हयो हीच परिस्थिती असा आणि हयो तीच परिस्थिती आहे. पण त्याच्यापेक्षा खूप बेटर ह्यो रस्तो. ह्यो मी तुमका वारंवार का सांगतोय याचं कारण हा. आणि आता कोणतरी येतले विरोधक, आम्ही गेलो आमका माहिती आहे रस्तो खूप खराब आहे, हे त्या आपल्या कोकणी माणसाचे विरोधक असतले या लक्षात ठेवा. कारण मध्येच व्हिडिओ दाखवल्यानी जिकडे तिकडे चहूकडे खड्डेच खड्डे, तो जुनो व्हिडिओ हा त्याका गाणं जॉईन करून तर दाखवलेला. एवढे खड्डेच खड्डे दाखवणे एवढी वाईट परिस्थिती रस्त्याची अजिबात नाही. काहीतरी असं नाही असं नाही 10% रस्तो खराब आम्ही ऍक्सेप्टच करतो. पण माझी तुमका सगळ्यांका विनंती आहे की तुम्ही मुंबई येताना किंवा गावात जाताना आपलं गोवा हायवेच निवडा. याचा कारण हा की आपल्या ह्या गोवा हायवे बरेचसे आपले कोकणी लोक जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी या रस्त्याने जावा. कारण तुम्ही जर गेलास तर कोकणी माणसाच्या हॉटेलात जेवतलात, नाश्ता करतालात आणि आपल्या कोकणी माणसाक 4 पैसे गावतले. आणि ही स्ट्रॅटेजी आहे की रस्त्याची बदनामी करायची आणि लोकांका दुसऱ्या मार्गाने वळवायचा, म्हणजे सगळे लोकांचे धंदे व्हायचे ते नॉन महाराष्ट्रीयन. तर तुमका माझी विनंती आहे की आपल्या मराठी माणसांका वर काढा, मराठी माणसांच्या हॉटेलात जावा आणि त्यांका वर काढा. कारण मुंबई टू गोवा पूर्ण हे आपलं कोकण आणि कोकण म्हणजे आपली फॅमिली आहे पूर्ण, या लक्षात ठेवा. कोणी किती बोंबलो नाही, खरोखर हे रस्तो चांगला या रस्त्यानंच जावा आणि आपल्या कोकणी माणसाकडेच खरेदी करा आणि जेवण नाश्ता का असतात आपल्या ह्या कोकणी माणसाकडेच करा. हीच सांगायची माझी एक तुमचा इच्छा, बाकी तुमची मर्जी. विरोधक येतालेच सांगू की आम्ही बघलो असो खराब आहे तसो खराब आहे. ह्यो नॉन महाराष्ट्रीयनचो समर्थक असतो, कोकणी माणसाचो समर्थक नाही. हा विरोध करू घेणार ह्या लक्षात ठेव. हयसून जो लेफ्ट गेलो ह्यो पुण्यात आणि ही आता पूर्ण मानगावची मार्केट एरिया बऱ्यापैकी मोठा मानगाव. बस डेपो मानगाव कपडे राईट साईडला माझ्या. म्हणजे असे काही ठिकाणी घ्यावं आणि असं सिंगल रस्तो थोडं का मानगाववरती, म्हणजे इंदापूर टू मानगाव म्हटलं तर हरकत नाही. आता आम्ही गेलो महाड शहरात बरोबर जवळपास आणि तुमका एक गजाल सांगतोय मंडळीनो. आता आम्ही सावित्री नदीपासून जातलो, म्हणजे पहिला महाड शहर मग सावित्री नदी. सावित्री नदीवरचा पूल कोसळला मग माहिती आहे ना, अख्खी एसटी गायब झालेली. त्याच्या पुढे एक तवेरा होती. सांगायचं म्हणजे त्यावेळी मी एका लक्झरीवर काम करे पिकअप मॅन म्हणून आणि मी कायम क्रॉसिंगला आहे, म्हणजे मुंबईवरून येणाऱ्या गाडीतून मी परत रिटर्न जाय मालवणला. त्याच दिवशी मी खेडमध्ये उतारलोय, गाडी आमची सावित्री पुलावरून बदलली, सावित्री नदीवरून पुलावर बदलली आणि मोजक्याच 10 ते 15 मिनिटात ही दुर्घटना घडली. जवळजवळ म्हणजे किती लोक मेली ह्या
लोकांना म्हणजे कळलं ना किती गाडी गेले, किती लोक मिळाली, मेली. तर अशी ही महाडची स्टोरी आहे. म्हणजे माझं नाहीतर मी महाडपर्यंत येईल पुढे. तर त्यावेळी आमचं परफेक्ट टायमिंग जुळला. गाडी आमची पुढे जाऊ गेली आणि मी खेडवरसून उतरण गेला आणि पाठी गेले चिपळूणच्या अलीकडे आणि म्हाका फोन येलो की गाडी घया सावित्रीवरचा पूल कोसळला. ताबडतोब मी गाडीवर फोन फिरवलं तर ड्रायव्हर बोललो की आम्ही महाड सोडून पुढे येलो, आम्ही सेफ आहोत. ज्यावेळी आपलं माणूस त्याच्यात असतं त्यावेळी का दुःख खूप असतात. पण ज्या लोकांच्या घरात ही घटना घडली त्यांना काय वाटलं असतं. गेलो आम्ही महाडला. महाड सिटी हा आणि अजून लेफ्ट मारून गेलात ना तर तुम्ही रायगड, ज्या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक झालो तो रायगड किल्ला. अजून लेफ्टला जवळ जा. एक दिवस आम्ही पण थंय जाऊ, थैली व्हिडिओ करू रायगड किल्ल्याची. आमच्याही चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत आम्ही रायगड किल्लो दाखवू. ज्यांका बघूक नाही जमणार म्हणजे कधी गेले नसतात ते बघतील आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. ब्रिज ह्या ब्रिजच्या खाली हा पूर्ण महाड शहर. आता या महाड शहर गेला तर लगेच आपल्याला मिळतेला सावित्री नदी, त्याच्यावरचा ब्रिज. आणि ह्या सावित्री नदीत अजूनही मगरींचो भरपूर प्रमाणात वास्तवा, म्हणजे 1, 2, 4 असे नाही तर भरपूर प्रमाणात मगरी आहेत, क्रोकोडाईल म्हणतात ते. आणि अधूनमधून ते लोकांच्या अंगणात पण येतात वरतीपर्यंत. आजूबाजू ज्या नदीच्या आजूबाजू घरं आहेत त्यांच्या वरती अंगणात पण येतात मगरी. एवढं मगरींचं वास्तव्य व्हायचं. आम्ही बरोबर गेलो सावित्री नदीच्या पुलावर. ही सावित्री नदी लेफ्ट साईडला वाढोका तुम्हाला सगळं वाटणार नाही. ह्या नदीत ह्याच पुलावरती अपघात झालो. अर्ध्यावरून पूल फुटा, गाडी खाली गेली. खूप वाईट वाटला त्यावेळी लोकांचा. आमका पण असं होऊ नये दुश्मनावर पण कधी. आता आम्ही महाड शहर सोडलो आणि कोल्हापूरच्या दिशेने चाललो होतो. आता आम्ही गेलो महाडच्या बरोबर पुढे गेल्यावर एस फूड पार्कला. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट बघूया. एस फूड पार्क प्युअर फॅमिली. हां दरवाजा बंद कर. जोरत नाही दुकान आता नाही उडाच हो. चल लॉक झालो. इंटेरियर मस्त एकदम भारी. मित्र आम्ही पुण्यावरचे नाही, आम्ही मालवणचे. MS12 पुण्यामधलं म्हणून म्हटलंय. आम्ही इलो हॉटेलात पिक्चर चालू आहे साऊथ इंडियन. बाजूक आमचे स्वामी बसले होते. खूप बरा वाटला. स्वामी समर्थ. तुझं नाव का मित्र? गणेश. गणेश. गणेश एक व्हेज बिर्याणी घे, एक व्हेज फ्राईड राईस घे. फ्राईड राईस की शेजवान राईस गं? शेजवान राईस घे, फ्राईड नको. एक शेजवान राईस, एक बिर्याणी व्हेज आणि एक थाळी महाराष्ट्रीयन थाळी. हां तू काय खाणार? बिर्याणी देणार ते पाणी देणार घरात. काय सांगते भाऊ आई आणि आईचे आणि आतेचे आते पान खाणार खायचे राहते. व्हेज बिर्याणी आते बरा मस्त. मी पण थोडीशी टेस्टला घेतलंय, बघूया. हां जान्हवी मॅडम चेक करतायत. हां छान आहे. शेजवान राईस
घ्यायचं तू की कसं आहे सांग. गरम आहे ना एकदम मस्त. छान आहे. दोन पाणी ओढत दे चालूच दे. 950 करू बरोबर ना मॅडम. जेवण छान होतं. मंडळी आम्ही जेवलो, तुम्ही पण नक्की यावा आणि टेस्ट करा. जेवलो मस्त वेळ निघालो आणि कदाचित गाडी याची लाईट काहीतरी थोडीशी हेडलाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. पण ठीक आहे आपल्याकडे पर्याय हा. जाऊया हळूहळू. आम्ही आता महाडसून निघालो. जेवण व्यवस्थित होता. थोडासा तिखट झाला पण जेवणात चव क्वालिटी क्वांटिटी मस्त होती. तर मंडळी मगाशी आपल्याला एक टोल मिळाला होता. ह्यो दुसरा टोल हा जो महाड आणि पोलादपूरच्या बरोबर मधोमधाचा. ह्यो दुसरो टोल म्हणजे तुमका येताना जे टोल गावतले तेव्हा तुमका सांगते. म्हणजे सिंधुदुर्गापर्यंत किती गावतले टोल तेव्हा तुम्ही बघा. ह्यो दुसरो टोल हा किंवा महाड आणि पोलादपूरच्या मधोमध. हो बघा अजून खैचूच टोल चालू नाही पण टोलची बांधणी झालेली आहे. फक्त ज्यावेळी रस्ता पूर्ण होत त्यावेळी टोल वसुली चालू होती. कचेडी घाटीची सुरुवात आहे. हे बघा हे दोन्ही बोगदे टनल किंवा यायचो होतो येणार आणि आता आपण जाताना होते जाणार आहे बोगदे. त्याच्या आधी थोडंसं रस्तो खराब आहे जरासो किंचित. एकदम टर्टर देशाल तर सावध येवा. थोडंसं जेल देऊन आहे. आम्ही पोचलो टनलला. वा लाईटीची गरज नाही वाटतं गाडी. रात्री हॉर्नचा आवाज बघा परत रिटर्न आहे का हमिंग मारतात म्हणजे एकदम. बघितलं कसं वाटलं डोनाल्ड. बोगदो एकदम क्लिअर आहे आणि मस्त. रस्तो पण चांगला बोगद्यातलो. सगळी सुविधा केलेली आहे. व्हेंटिलेशनची आणि सगळी सुविधा केलेली आहे. आणि ही पुरी कचेडी घाटी अवघ्या 5 मिनिटात आपण पास करतो. आता आम्ही बोगद्यातून बाहेर गेलेले आहोत. थोडंसं काम चालू आहे. सिमेंट घातलेली या खड्ड्यात म्हणा बॅरिकेड लावल्याने. बाकी रस्तो मस्त एकदम सुंदर. आता आम्ही गेलो खेड पास केलं आणि पास केल्यानंतर ह्या पुलाचा आणाचा काम अजून बाकी आहे. खेळातल्या बरं नाक्यावरच्या खड्डे थोडेफार. बाकी काय प्रॉब्लेम नाही. बाकी बरं आहे सगळं. आता ब्रिज झाल्यामुळे कळणार नाही काय गेलं आणि काय नाही. तर ह्या असा खेड रेल्वे स्टेशन अगदी रस्त्याच्या लागानच असं. कधीलाच तुमका तर उतराक म्हणजे हायवेच्या जवळपास बरा. तर आता रत्नागिरीतलं म्हणजे खेडमधलं भोसते घाट चालू झालो. पहिले हे घाट म्हणजे तसे भाऊ गेले तर डेंजर होते. सिंगल रोड होतो असो एकच. त्याच्यातून गाडी जायत दोन्हीवर. आता चौपदरीकरण झाल्यामुळे दोन्हीसाठी का त्यामुळे थोडंसं बरोबर. पण येताना जरा लय डेंजर आहे म्हणा. तुमका जागोजागी गतिरोधक दिसते. तुमका अगदी लागान गतिरोधक लावलेले आहेत येताना. कारण एक जो टर्न आहे तो खूप डेंजर आहे. दाखवते पुढे बघा. ह्यो जो टर्न आहे ना खूप डेंजर आहे आणि बरीचशी ॲक्सिडेंट त्यावेळेस. डिवायडर पण मोठं लावलेलं तो मध्ये आय थिंक
मजबूत. आणि माझ्या मध्ये 15 ते 20 फुटावरच्या अंतरावरती गतिरोधक दिलेले आहेत आणि ते पण मोठे, कारण गाडी आहे जे सुसाट सोडतं चौपदरीकरण झाल्यामुळे, त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असतात. त्यामुळे ह्या घाटात तुमचा उतारताना जवळजवळ 15-20च्या वर स्पीड ब्रेकर असतो. त्यामुळे हा इलाज तर सावकाश यावा. तर मंडळी, ह्यो हा 3रा टोल गेट, म्हणजे ह्या बरोबर खेड आणि चिपळूणच्या मधोमध ह्यो हा 3रा टोल गेट अजून चालू नाही, भलो मोठो हा. आता आम्ही लोट्यात दिलो. लोट्यात थोडक्यात हो MIDC एरिया रत्नागिरी मधलो, चिपळूण मधलो, सगळेच बरेचसे ह्या फॅक्टरी आहेत, कंपन्या तुमच्या डाव्याने दिसतील बघा. गेल्यानंतर वासच येतात, त्याच्याकडून बाळांना म्हणजे आपण इंडस्ट्रियल एरिया दिलं. तर मंडळी, आम्ही आता इलो परशुराम घाटामध्ये. तुम्ही ऐका नसतालाच ही भूमी परशुरामाची आहे. त्या भूमीचे सर्वे सर्वा परशुराम यांचं हे मंदिर आहे. खाली उतरल्यावरती अर्ध्यावरती आतमध्ये आहे थोडासा, तर दिलाचं दर्शन घ्यावा. त्यांच्या नावाने ह्या घाटाक नाव दिलेलं परशुराम घाट. परशुराम घाट. आता आम्ही उतारलो. आपल्या आतमध्ये चिपळूण रेल्वे स्टेशन रावला आणि आता ह्या चिपळूणची एंट्री आहे आणि एकदम जागामागा करून ठेवल्या बघा चिपळूण. ह्या असा चिपळूणचा पूल. हा चिपळूणाच्या नदीत पाणी भरला तर पूर्ण ह्याला चिपळूण पॅक होता. मागे पूर इलो 2 वर्षापूर्वी, आणि त्या पुरात आम्ही 2 दिवस अडकलो. मी, माझा भाव आणि माझा पुतण्यो आणि आमची गाडी. तेव्हा आमचा ट्रान्सपोर्ट धंदा चालू होतो आणि आम्ही 2 दिवस चक्क या पुलावरून आम्ही कंबरभर पाण्यातून पाठी नेलो, गाडी पाठी परत. तेव्हा महाराष्ट्र पोलीस सतर्क होते आणि त्यांच्यानी गाडी पाठी पाठवले, म्हणून अनर्थ टळलो. आता अनर्थ कधीच झालो असतो. आता पुलाचा मोठा काम चालू आहे, कारण पावसात पाणी हवे भरता 2 ते 3 दिवस तुफान पाऊस पडलो आणि वरती परत धरणाचं पाणी सोडलं नाही काय, चिपळूण पॅक, रस्तो सगळं पॅक पूर्ण. हय चाय पिऊ गेलो आणि पुढे आम्ही गाडी लावलेलो. म्हणजे त्यावेळी थोडासा पाणी कमी झाला त्यावेळी हय चाय वगैरे होते आणि त्यावेळी इकडच्या लोकांनी भरपूर सपोर्ट केला. नाही नाश्ता जेवण फ्रीमध्ये सगळ्यांना पुरवलं नाही, कारण बरेच गाडी अडकलेले आणि हॉटेलला बिटेलला सगळी बंद होती पाण्याच्या अडचणीमुळे. आणि तो दीपक दिसता बिल्डिंग, तर आम्ही अडकलेलो पूर्ण. तर मंडळी, जेव्हा 4था टोल लागो चिपळूण म्हणजे सावर्डा आणि संगमेश्वरच्या मध्ये आहे. 4था टोल लागो. टोटल तुमका मारणातून यायचं अजून माझ्या 2 वेळ लागतील. एक राजापुरात लागत आणि एक ओरोसला लागत. काय दिसतंय तरी. आता आम्ही लावू धामणी म्हणजे संगमेश्वरच्या अलीकडे. हैसून जरा रस्तो थोडं होय ना काय भरावा. हैसून सुरुवात झाली हा धामणी आणि मध्ये मध्ये खय खया तो तुम्हाला दाखवतो. मध्ये मध्ये रस्तो करावा.
हायवे ही गाडी कशी येते बघा. ही मोठी गाडी येऊ लागलेली कशी जर डोरा रस्त्यावर रवली एखाद्याची लाईट कमी धुके असतात तर काय करतो लोक एका जबाबदार कोण. संगमेश्वरच्या थंय तोपर्यंत डिवायडेशनच्या एकाच प्रॉब्लेम हा रस्त्याचो. हयो पुलाचं काम चालू आहे म्हणून ह्या रस्ते खराब आहेत. बाकी काय तसं मोठा विषय नाही. तशी रस्त्याची चाळण झालेली आहे. आता आम्ही संगमेश्वरच्या पुलावर बघा. ही नवीन पुला होतो. ही नवीन पुला झाली का मग आम्ही सरसरत जातलो. जुनाच पुला अजून चालू त्यामुळे वस्ती गेलो काय असं बारीक सारीक काही ना काय घ्या असा रस्ते. संगमेश्वर मध्ये थोडंसं करावा आता याच्या पुढे रस्तो परत चांगलो हा. मध्ये मध्ये काहीतरी खराब आहे. संगमेश्वरात मोजून 2 ते 3 किलोमीटर रस्तो खराब आहे. धामणीच्या पुढे गेल्यानंतर धामणीत जरा जो काहीतरी खराब आहे. धामणीच्या पुढे गेल्यानंतर संगमेश्वर म्हणजे 2 ते 3 किलोमीटर रस्तो खराब आहे. बाकी रस्तो परत चांगलं चालू झालं. 5वं टोल संगमेश्वर आणि हातकांब्याच्या मध्ये. निवडीत थांबले चहा पिऊ. हॉटेल तारांगण इन समोरच स्टॉल चहा भारी. आता आम्ही इलो हातकांब्याक बरोबर. जो रस्तो गेलो रत्नागिरी पुढे जो सरळ गेलो रस्तो सिंधुदुर्ग. ही उमडाई ट्रॅव्हल्स मालवणची उभी आहे. ड्रॉपिंग करत असतील या कस्टमर. पाली तिलास नक्की चुकताला लक्षात ठेवा. राईट मारूचो हा लेफ्ट मारू नको. लेफ्ट मारशाल तर जाशाल कोल्हापुरात. मी चुकलोय. मी कोल्हापुरात जाय होते. वळण पाठी येईल. राजापूरला पोचलो. सकाळ झाली पहाट झाली आणि धुक्या पण मस्त आणि वातावरण पण. मंडळी तुम्ही म्हणत असाल काल 4 वाजता बाहेर पडलेलो माणूस मुंबईतून अजून प्रवासात होता. तर असं झाला की वाटेत जरा आमच्या गाडीच्या लाईटचा प्रॉब्लेम झाला आणि दुसरी छोटी एक लाईट होती पण त्या लाईटमुळे ह्या धुक्यात आणि रस्त्यात चला जमा नाही त्याच्यामुळे झोप येऊ लागली. मग मी 1-2 तास झोपलोय, आराम केलाय आणि मग निघालोय. म्हणून लेट झालो. नाही तर आम्ही 5:30-6 पर्यंत काही करून घराडे पोहोचणार असतो. आणि मंडळी जर तुमच्या गाडीत लाईट नसतात तर कधीच चुकानं प्रवास करू नको. कारण ह्या रस्त्यावर बरेचसे जनावरा गाई म्हशी बसलेली असतात. आणि मी बाकीच्या मंडळींना पण सांगतो जे जनावरा पाळतात त्यांना सांगतो की तुमका जर नाही जमला पाडू तर पाळू नको. असं जनावरं सोडून कोणाच्या जीवाचो खेळ करू नको. जनावरांच्या पण जीवांचो आणि माणसांच्या पण. हे बघा आम्ही आता इलो 6व्या टोलकडे
आणि हे बघा, ही बघा कशी बसली आहे मधोमध, बघा कशी बसली आहे बघा मधोमध. थोडा उजाड पडलो त्याच्यामुळे काय वाटला नाही. पण आम्ही इलो आता या साव्या टोलकडे. मंडळी तळा पास करून पुढे येलो, नांदगावच्या आसपास येलो. धुक्या बघा काय आता, मरणाचा धुक्या. आणि गाडी पळवून खूप भीती वाटता, कारण ढोरा जनावरा रस्त्यावर बसलेली आहेत. काही नजर चूक जायत तर काही होऊ शकतं. सावध राहा तुम्ही पण येताना. खड्ड्यांपेक्षा ढोरांचा त्रास जास्त या रस्त्यात. 6वं टोल आणि शेवटचं टोल ओसरगाव, म्हणजे कणकवली आणि कसालच्या मध्येच शेवटचं टोल असा. एवढे टोल तुमका भविष्यात गावतले, रोड चालू झालो काय. 6 टोल नक्की जे असेल तुमका. आता आम्ही लोक कसालात, तुमका जर मालणा देवचा हात आहे बघा, कसालसून काही बोर्ड लिहिलो हा कसाल म्हणून लेफ्ट साईडला. तर कसालला लेफ्ट साईडला उतरायचा. सरळ चाललो गोवा आणि हो कसाल. कसालला इथून उतरायचा खाली आणि ब्रिज खालून राईट मारायचो आणि परत लेफ्ट मारायचो सरळ मालवण. इथून राईट मारायचो या ब्रिज खालसून. राईट मारून कसालचो डेपो समोर. सेकंड लेफ्ट, लगेच लेफ्ट मारायचो नाही, सेकंड लेफ्ट मारायचो डायरेक्ट मालवण. तर आम्ही मंडळी घराकडे येऊन पोचलेलो. तर आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. हे बघ झोपे काढून मोकळेली बघ.